आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. गौरी, अगं रुद्र नाही आला? ते त्यांच्या खोलीतच जेवले. गौरी, तू बोललीस ना त्याच्याशी? हो. देवाजन बस. थँक्यू. सोहा, अगं बस ना जेवायला. हो. सोहा, बस की. गौरी, थँक्यू. यू नो ना, आज तुझ्यामुळे मी आणि रोहित एकत्र आहेत. यू आर सच अ ग्रेट पर्सन. मी माझ्या आयुष्यात तुझ्यासारखी कधीच नाही होऊ शकत. सोहा, बस तू. मला वाटतं आपण जेवायला सुरुवात करूया. त्याआधी मला एक अनाउन्समेंट करायची आहे. मी आणि रोहितने असं ठरवलं की अगरबत्तीचं नाव चेंज करायचं. अगं पण का? हो, कारण बिट्टी अगरबत्ती हे नाव चांगलं आहे की. राजनपा, आता रोहित हा सगळा बिझनेस सांभाळतोय आणि तोच मोठा करणार आहे. सो चांगलं नाव असावं असं तुम्हाला नाही वाटत का? आणि बिट्टी हे खूप लोकल नाव आहे. सॉरी गौरी, पण हे नाव मार्केटमध्ये कसं चालेल? कदाचित तुला दुसरं नाव सुचलं नसेल, पण आता रोहित हा बिझनेस सांभाळणार आहे तर तो हा बिझनेस इंटरनॅशनल लेवलला घेऊन जाणार. त्यात बिट्टी अगरबत्ती हे नाव नाही चालणार. अगं पण सुहा, बिट्टी हे ब्रँड नेम झालंय आता. त्या नावाला स्वतःची अशी ओळख तयार झाली. ती पुसायची कशाला ना? मम्मी, आपली अगरबत्ती मार्केटमध्ये कोणीच घेणार नाही. आता ब्रँडिंग आणि पॅकेजिंगला जास्त व्हॅल्यू आहे. रोहित, तुलाही हेच योग्य वाटतंय का? हो ना? हो. ठीक आहे. आता बिझनेस तुमचा आहे तर डिसिजन आहे तुमचेच असणार आहे. हा, पण मला जर तुम्ही पर्सनली विचारलं की तुमचं काय मत आहे तर मी हेच नक्की सांगेन की बिट्टी अगरबत्ती हेच नाव योग्य आहे. म्हणजे मार्केटमध्ये त्याची एक स्पेसिफिक अशी एक आयडेंटिटी झाली, एक ओळख झाली आहे आणि ती ओळख पुसून नवीन नाव हा म्हणजे त्याला खूप वेळ जाईल. आणि रोहित, मला वाटतं त्यामध्ये लॉसही होऊ शकतो.
आणि गौरी आणि रोहितने मिळूनच हे नाव ठरवलं होतं नाही का? तुला चालेल ना गौरी? आम्ही नाव चेंज केलं तर तुला चालेल ना? चालेल ना? सिंपल. पिट्टी, मला मला माफ कर ग. तुझं तर नावही पुसलं जातंय आणि मी काहीच करू शकत नाही. खरंच मला माफ कर बाळा. हे गौरक्का, अगं रडतेस कसली? बाळा नको मनाला लावून घेऊ. अगं नावाचं काय, ते येतं राहतं जातं. सगळ्यात महत्वाचं काय माहितीये का, या व्यवसायाला तू सुरुवात केली आणि हे सत्य कधीच बदलणार नाही. चंदू काका तुमचं खरं हो, पण बिट्टी लहान आहे. तिला कसं समजावू मी? तिला वाईट नाही वाटणार का सांगा बरं? वाईट वाटेल पण शहाणी आहे ती. अगं तुझ्यासारखीच आहे. आणि नाव बदललं म्हणून कोण रडतं का? आता मी तर सारखं नाव बदलतच असतो. आता ते रुद्रदादांचा मित्र कोण, तो त्यांचा मित्र आहे ना तो गोट्या. गोट्यास ना? नाही हो, पुष्पाजी. पुष्पा? हा पुष्पा. आता त्या बिचाराचं नाव आहे ना मी 2-2 मिनिटाला विसरत असतो. म्हणून तो काय रडत बसतो का? बरं माझं नाव काय? काय नाव आहे माझं? चंद्रकांत. काय भारी नाव आहे. आणि मला काय म्हणतात? काय म्हणतात मला? चंदू. चंदू. आता चंदू बोलल्यावर मी रडत बसलोय का? बाळा कोणीतरी नाव बदललं म्हणून आपण रडत बसायचं असतं काय? नाही रडायचं. ठीक आहे. कोण कसलं नाव बदलतंय? दादा हे कोणाच्या नावाबद्दल बोलताय? रुद्र सरांना माझ्या रडण्याचं कारण समजलं तर पुन्हा वाद होतील घरात. नाव नाव हिच. आता मुलगी सासरी आल्यानंतर तिचं नाव बदलतात ना, म्हणून रडत बसली वेळाबाई. चंदू काका. दादा तुम्ही समजावा हिला. मी काय समजू? मला काही माहित नाहीये. अहो ते म्हणजे आता नाव बदलतात ना, तर नाव बदलतात म्हणून ही रडतीये. आता नाव बदलतं काय झालं? तू या घरची सून झाली आहे ना. बरं ठीक आहे चल, तुझ्या आवडीचं नाव आपण ठेवूयात. तुझ्या आवडीचं नाव रुद्र. र र र र र र राणी. राणी नको काय? राणी नको. मग रत्ना. रत्ना लय जुनं आहे ना. कुठलं नाव ठेवूया? रेवती. रेवती. रेवती नाव नको ठेवूया. म्हणजे कोणाचं तरी आहे ना, मला आठवतंय. म्हणजे रेवती नको. मग कुठलं नाव ठेवूया? तुझं नाव गौरी.
यांचं नाव रुद्र. रुद्र गौरी, गौरी रुद्र, रुद्र गौरी, गौरी रुद्र. वा, अरे शंकर पार्वतीचं जोड आहे. नको नको, हे नाव नको, हेच नाव ठेवत आपण. रुद्र गौरी चांगलं नाव आहे. वा. चंदू काका मी सांगितले त्यांना, ते नाव बदलणार नाहीत. ओके. चंदू नाही, शेठ, मी काय म्हणतो, हे नाव चांगलं आहे, हे फायनल करूयात. या नावाने आपण गृहप्रवेश करून टाकूयात. काय म्हणतात? तुम्ही ना एखादा उखाणा तयार ठेवा. मी तुम्हाला सांगू का, भाजीत भाजी मेथीची, प्रीतीची गौरी. बसा. काय बोलताय तुम्ही? त्यांचं लग्न झालंय. हा, लग्न झालं ना आता. मग तेच म्हणतोय, त्यांना एक मुलगी आहे. त्यांना एक मुलगी आहे. तुला एक मुलगी आहे, तू गौरी आहे नाही का? म्हणजे तिचं नाव बदलायचं आहे का? मी काय, मी मला काय सुचत नाही. मी इकडे जाऊन, नाही इकडे जाऊन विचार करतो. गौरीजी, ते ती वाट बघत असेल माझी. मी येते. मला गौरी सारखी सून का नाहीये हो? मला जर गौरी सारखी सून असती ना, तर माझ्या आयुष्यात काहीच चिंता नव्हती. मी आणि रोहितने असं ठरवलं की अगरबत्तीचं नाव चेंज करायचं. देवा, माझ्या बिट्टीच्या नशिबातला आनंद तिच्या वाट्याला कधी येणार? तू तिला खूप सक्षम बनव, खूप कर्तृत्ववान बनव, म्हणजे ती तिचं नाव मोठं करेल, तिला भरपूर यश मिळू देत, म्हणजे तिचं नाव कोणालाच पुसता येणार नाही, कोणाला विसरता येणार नाही. बिट्टी, बिट्टी, अगं ऐक तर माझं, ऐक ना माझं बिट्टी. मी काहीच नाही ऐकणार चंदू शेठ तुमचं. काय झालं चंदू काका? काय ग, एवढा कसला राग आलाय तुला? तू माझं नाव का बदललास? काय? तू अगरबत्तीचं नाव बदलायला हो का म्हटलीस? मी शाळेत सगळ्यांना सांगितलं होतं की माझ्या नावाची अगरबत्ती आहे. सगळ्यांना कौतुक वाटलं होतं. सगळे माझ्याकडे कौतुकाने बघायचे, म्हणजे कॉलेजही टाईट व्हायची. आता मी काय सांगू त्यांना? हसतील सगळे. त्यांच्याकडे बघू नको, मला उत्तर दे. हे बघ बिट्टी, मी तुझा राग समजू शकते, पण तो आपला बिझनेस होता म्हणून तुझं नाव दिलं होतं की नाही आपण त्याला.
मग आता जर तो त्यांचा बिझनेस आहे तर ते तुझं नाव कसं देतील सांग बरं. आता ते ठरवतील ना त्याचं काय करायचं, त्याला काय नाव द्यायचं. नाही, तो आपला बिझनेस आहे. बिट्टी, तुला कसं समजावून सांगू ग मी आता. तुला आठवतंय मी तुला कृष्णदेवाची गोष्ट सांगितली होती. देवकीने जरी कृष्णाला जन्म दिला असला तरी त्याचा सांभाळ कोणी केला? यशोदा मातेने. हेही तसंच आहे. तो बिझनेस जरी मी सुरू केला असला ना तरी त्याचा सांभाळ आता रोहित सर करणार आहेत. आणि यात वाईट काय आहे? उलट आपला बिझनेस खूप मोठा करतील ते, मोठं नाव कमवतील. ही चांगलीच गोष्ट आहे ना, हो की नाही? हो, पण यशोदा माताने कृष्णदेवाचं नाव बदललं होतं का? नाही ना. तिच्याकडे पण गेल्यावर कृष्णदेव कृष्णच राहिला ना. हे बघ बिट्टी, आपण त्या घरातली मेड आहोत की नाही, मग आपण आपलं काम करावं ग. आपल्याला काय करायचं तो बिझनेस नको आपल्याला. बघितलं, तुला माझं नाव पण नकोय. तू ना, तू चांगली आहे नाहीयेस. बिझनेस दिलास, नाव बदलते, आता उद्या मला पण देऊन टाकशील. बिट्टी बस. काय बोलतेस तू, कळतंय का तुला? मी कधीच तुझं ऐकून घेते म्हणून काही बोलशील का? हे बघ, मी तुला आता शेवटचं सांगते. तो बिझनेस आपण त्यांना दिलाय, आपला त्याच्यावर काही अधिकार नाहीये, कळलं का? आता परत हा विषय काढायचा नाही घरात. मी जाऊन बोलते. अगं गौरी, किती मोठ्याने ओरडलीस तू. हा, केवढं छोटं तोंड करून गेली, बघितलं? लहान आहे ग ते, प्रेमाने समजव ना. अगं लहान बाळाच्या हातातनं चॉकलेट जरी वडलं ना तरी भोंगा पसरत ते. तू तर तिच्या नावाची अगरबत्ती देऊन टाकलीस. कसं वाटलं असेल तिला? चंदू काका, फार ओरडले का हो मी तिच्यावर? चुकलंच माझं, मला कळलंच नाही ओघात. मी खरंच चिडायला नको होतं तिच्यावर. मी बोलेन तिच्याशी. कशाबद्दल? कशाबद्दल नाही, या तुम्ही. मी काय विसरलो का? कसं पोकर फेस करून फिरतोस? थोडी तरी एक्साइटमेंट दाखव ना. तुझा बिझनेस सुरू होतोय, तू हॅपी आहेस असं थोडं तरी दाखव. बरं ऐक, आज गुरुजी येत आहेत, सो ते आपल्याला नाव अँड ऑल सांगतीलच, प्लस ते आपल्याला मुहूर्त सांगतील कुठल्या दिवशी बिझनेस सुरू करायचा यासाठी. आपण त्यांनी सांगितलेलं सगळं फॉलो करूया. मला काहीच प्रॉब्लेम नकोय. ओ, माझं नाव ठेवलंय ना आईनी. ते का बदलताय तुम्ही? तुम्हाला बिझनेस दिला तर लगेच तुम्ही नाव बदलणार का? रोहित, हिम्मत बघ हिची. एवढा आम्ही तुम्हाला बिझनेस दिला आमचा, तर आमचं नाव तरी राहू द्या ना. शायद सगळ्यांना माहिती आहे माझ्या नावाची अगरबत्ती आहे. तुम्ही नाही बदलायचं ते नाव. रोहित, तुझ्या जवळ जायचं नाही. स्टे अवे, स्टे अवे. तुला तुझ्या आईने शिकवलं नाहीये का कसं बोलायचं ते? थँक गॉड आपला कियान हिच्या सोबत राहत नाही. हिच्यासारख्या चीप मुलींना ना चांगले फटके द्यायला हवेत म्हणजे अक्कल येते. बट हिचाही काय फॉल्ट आहे म्हणा?
की आता डॅड पण नाहीयेत. सोहा, आणि आई अशी चीप मेड. महिला डिसिप्लिन कोण लावणार आहे? मीच बघते हिच्याकडे. हॅलो, येस गुरुजी. हा हो, मी गेटवर आले. ओके ओके या. ओके ऐक ऐक, गुरुजी आलेत खाली, मी जातीये, तू रेडी हो आणि लवकर ये. ओके. बिट्टी, नाव बदलणार आहे म्हणून वाईट वाटतंय का? मला सगळं कळतंय ग बिट्टी, पण काय करू, माझे हात बांधले गेलेत. तुला एक गोष्ट सांगू, देव जेव्हा आपल्याकडून सारं काही हिसकावून घेतो ना, तेव्हा तो आपल्याला त्याच्यापेक्षाही सुंदर काहीतरी देतो. आता माझंच बघ ना, माझे सगळे बिझनेस लॉस मध्ये गेले, पण हा अगरबत्तीचा बिझनेस चालला की नाही, तसंच तो तुलाही याही पेक्षा काहीतरी चांगलं देईल बघ. आणि त्यावेळी ते पाहून प्रचंड खुश होशील. यापेक्षा चांगलं का? हे का नाही?